बोलून गेली, पण वर्षाताईंच्या मनावर कुठेतरी याचा परिणाम झालाय आणि त्याच विषयी इकडे त्या घनश्यामसोबत बोलताना दिसतायत. चला तर बघूयात नक्की इकडे काय घडले. तर हे दोघे जण इकडे बोलत बसलेले असतात आणि घनश्याम म्हणतो की पण ताई, खरंच तुम्हाला काहीच मुलगा वगैरे नाहीये का? तर ती म्हणते नाहीये आणि मी परिपूर्ण एक स्त्री आहे आणि मला याचा न्यूनगंड मनामध्ये नाहीये की मी आई होऊ शकत नाही. मी ते स्वीकारले. काय आहे, एक निसर्ग असतो आणि निसर्ग आपल्याला काही गोष्टी दान करतो. तर त्याने मला आई होण्याची शक्ती जी आहे ती दान नाही केली आणि मला याचं काहीच नाही वाटत आणि मी खोटं नाही बोलणार. मला याच्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. मी एक परिपूर्ण स्त्री म्हणून जगते आणि असं नाही की मी आई नाहीये म्हणून मला कुणाबद्दल ममताच नाहीये. माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल ममता आहे आणि प्रत्येक स्त्री ही जन्मताच एक आई असते. तिला प्रत्येकांबद्दल माया असते. तर घनश्याम म्हणतो की हो आणि तो म्हणतो की मी तुमच्याबद्दल मोठेपणा नाही सांगत, पण मी कितीही चुकू दे, घरातले कितीही चुकू देत, पण तुम्ही प्रत्येकाला आपलं बाळ आहे म्हणून तुम्ही त्याच्या चुका कितीतरी पोटात घालताना मी बघत असतो, पण तुम्ही त्याच्याबद्दल कधीच वाईट नाही बोलत. तर ती म्हणते की हो, मला कोणाबद्दलही द्वेष नाही वाटत. मला फक्त एवढंच वाटतं की मी मोठी आहे आणि तेवढा मान मला मिळाला पाहिजे. तर घनश्याम म्हणतो हो, मी कधीही तुम्हाला काही विचारायला येऊ दे, तुम्ही एकच म्हणता, हां बाळा बोल. तर तुमचे हे शब्द आहेत ना, मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ती आई आहे, तुमच्या शब्दातच मातृत्व आहे आणि याबद्दल असं काही नाही की स्त्री आहे म्हणजे तिने बाळाला जन्म दिलाच पाहिजे, असं नाही होऊ शकत, असं घनश्याम सांगतो. वर्षा सांगते की हे बघ, खलनायिका असू दे किंवा नायिका असू दे, प्रत्येकाच्या मनामध्ये ममता असते. जन्मता स्त्रीला ममता असते. तर अशा प्रकारे वर्षाताईंच्या बोलण्यातून किती त्यांना वाईट वाटलं आहे हे दिसून येतं. तर यावरून तुम्हाला निक्कीला काय करू वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.